ऊसामध्ये बदलत्या वातावरणामुळे चाबूक काणी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो। रोगाचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो। या रोगाची लक्षणे काय आहेत आणि उपाय काय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। लागण ऊसापेक्षा खोडवा ऊसात चाबूक काणी रोगाचे प्रमाण जास्त आढळते। रोगामुळे लागवडीच्या पिकामध्ये 29% तर खोडवा पिकात 70% उत्पादनामध्ये नुकसान होते। त्यासाठी वेळेस नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे। आता पाहूयात या रोगाची लक्षणे काय आहेत ते। रोगग्रस्त ऊसाच्या शेंड्यामधून चापकासारखा चकचकीत चांदीसारखे पातळ आवरण असलेला आणि शेंड्याकडे निमुळता झालेला 1 ते 1.5 मीटर लांबीचा पट्टा बाहेर पडतो। या पट्ट्यावरील आवरण तुटल्यानंतर आतील काळा भाग दिसतो। तो भाग म्हणजेच या रोगाचे बीजाणू। साधारण 10 ते 12 सेंटीमीटर लांब पट्ट्यात 50 ते 55 कोटी बीजाणू असतात। हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात आणि निरोगी ऊसाच्या डोळ्यावर पडतात। हे बीजाणू रोगाचा प्रसार करतात। रोगट बेटातील ऊस कमी जाडीचे राहतात, पाने अरुंद व आखूड राहतात। कधी कधी बेटात जास्त फुटवे देखील आढळतात। उभ्या ऊसामध्ये रोगाची लागण झाल्यास कानयुक्त पांगशा फुटतात। कालांतराने रोगट बेटे आणि ऊस वाळून जातात। त्यामुळे ऊस उत्पादनावर आणि साखर उतार्यावर विपरीत परिणाम होतो। मुख्यतः प्रादुर्भावग्रस्त बेण्यामार्फत तर दुय्यम प्रसार होतो। पाऊस, पाणी, कीटक व जमिनीमार्फत देखील तो पसरतो। आता आपण या रोगाच्या नियंत्रणाविषयी माहिती घेऊयात। रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणं वापरणं हा सर्वोत्तम पर्याय आहे। याशिवाय रोगप्रतिकारक वाणांचा वापर करावा। लागवडीच्या ऊसात प्रादुर्भाव 5% जास्त असेल तर अशा ऊसाचा खोडवा घेऊ नये। ऊस बेण्यास लागवडीपूर्वी बेण्याला कार्बेंडाझिम 50% WP 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात प्रक्रिया करावी। पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये। शेतात काणीचा पट्टा दिसताच तो प्लास्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा। नंतर संपूर्ण बेट मुळासकट उपटून जाळून नष्ट करावे। अशा प्रकारचे उपाय केले तर चाबूक काणी रोगाला रोखता येते। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राइब करा।